हा गुन्हा झालेला आहे. आपल्याला आठवत असेल एका 9 वर्षाच्या मुलीवर देखील नागपूरमध्ये एक अत्याचार झाला आहे. हे विषय महत्त्वाचे आहेत कारण आपल्या राज्यामध्ये हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतःच्या बंगल्यावर बॉलिवूडचे स्टार्स बोलत होते, ॲक्टर्स बोलत होते, त्यांच्यासोबत गप्पा मारत होते. पण ह्या विषयांसाठी वेळ नाहीये. आणि मग मी परवा जो विचारला पुण्यात प्रश्न, पुण्यात परत एकदा गोळीबार झाल्यानंतर, की महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत की नाही? नाही, पोलीस असुरक्षित नाही, पण ह्यालाच मी विचारतो ना, महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही? आणि मग मुख्यमंत्री जेव्हा तारकांबरोबर असतात, सितारांबरोबर असतात, तेव्हा मग राज्याचं कोण बघणार? कारण त्यांनी तर प्रशासन सोडून दिलेलं सगळं. नाही, आता मला वाटतं कपिल शर्मा शो हे इलेक्शन कमिशन चालवायला लागणार आहे. कारण एका बाजूला जम्मू-काश्मीर आणि हरियाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये फेजमध्ये घेतायत. सांगतात सिक्युरिटी सिच्युएशन ठीक नाहीये आणि वन नेशन वन पोलचं बोलतात. 2 वर्षात राज्यात आमच्या 30 शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात. आणि वन नेशन वन पोलबद्दल बोलतात. तर मला वाटतं आता कपिल शर्मा शोवर आपले निवडणूक आयोग चे आयुक्त येणार आहेत. पण राज्याच्या या 4 राज्यांच्या विशेषतः महाराष्ट्राची सुद्धा अजून निवडणूक घोषित झालेली नाहीये. यांच्या निवडणुका थांबवण्यासाठीचा हा डाव आहे असं वाटतं आपल्याला? नाही, मग केंद्र सरकारचं काय परत निवडणुका घेणार. म्हणून मी सांगतो ना, की कुठेही स्पष्टता नाहीये. त्यांनी जे काल आणि आज कॅबिनेटमध्ये मंजूर केलंय वन नेशन वन पोल. निवडणुका लांबवतायत, निवडणुका लवकर घेणार. मुळात त्यांना निवडणुका घेण्याची हिंमतच नाहीये. आणि मग वन नेशन वन पोलचं हे बोलतात. अधिकृत माहिती मिळते त्यानुसार 2025 नंतर ज्या कुठल्या विधानसभा त्यांची परिस्थिती जैसे ते ठेवली जाणार आहे. याचा अर्थ 2029 पर्यंत अनेक सरकार ही पुढे एक्सटेंड होऊ शकतात. आपल्या कारण राज्यातही एक्सटेंड करण्याचा हा डाव आपल्याला कारण वाटतो. भाजपाला हे 100% माहिती आहे, की सगळ्या निवडणुका भाजप हरत आहे. हरियाणा हरणार, जम्मू-काश्मीर हरणार, महाराष्ट्र हरणार, झारखंड हरणार, दिल्ली तर हरणार, हरणार. मग हरायचंच नाही म्हणून निवडणूकच घ्यायच्या नाहीत. हे भाजपचा डाव आहे. आणि हेच आम्ही सतत सांगतोय, की हे लोकशाहीला हानिकारक आहे, आपल्या संविधानाला हानिकारक आहे.